तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप अरगडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण बूस्टर टेस्ट सिरीज 8.0 पाहतोय. मित्रांनो, त्यातील टेस्ट क्रमांक 2 पाहतोय. टेस्ट सिरीज किती महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांना विचारून पहा. अतिशय महत्त्वाची जर काय असेल तर दररोज 20 प्रश्नांचा खुराक जर कोण देत असेल तर आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होतोय. दररोज काम करून घेतोय. दररोज आतापर्यंत 8वी बूस्टर चालू आहे. प्रत्येक बूस्टरला 15-15 आहे. किती दिवस चाललं? रेग्युलर काम चालू आहे. सातत्य हेच यशाचं गमक आहे. तुम्ही येणाऱ्या काळात सुद्धा या 15 टेस्ट लागोपाठ सोडवायच्या. लक्षात ठेवा, दररोज एक पेपर कंपल्सरी सोडवणं, त्याचबरोबर त्याच्यातले चुकलेले प्रश्न लगेच व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणं. त्या टाईपचा प्रश्न परत कधी आयुष्यात चुकता कामा नये याची फक्त काळजी घ्या. आजचा पेपर पाहता तुलनेने सोपा, पण प्रत्येक जणाला 15च्या वरती जायलाच पाहिजे कंपल्सरी. 15च्या वरती जात असाल, ट्रॅकवरती आहात, फक्त सातत्यपूर्ण माझ्याबरोबर चालत राहा, रिझल्ट येणार. लक्षात ठेवा. टेलिग्रामला PDF टाकली आलेली आहे, बरोबर 12 वाजता दररोज टाकलेली असते. हे 3 व्हिडिओ पहिले यूट्यूबला राहतील, बाकीचे आपल्या ॲपमध्ये असतील. बूस्टर 8.0 सगळ्यांनी जॉईन करून काम करून घ्यायचे. लक्षात ठेवा, सगळे 15चे 15 पेपर सोडू. राहिला प्रश्न रिव्हिजनचा, रिव्हिजनसाठी यूट्यूब अवेलेबल 10 व्हिडिओ आहेत, करून घ्यायचे. ठीक आहे, चला पहिलाच प्रश्न बघा. दुसऱ्या टेस्ट मधला पहिला प्रश्न. राहुल त्याच्या घरापासून 15 किलोमीटर पश्चिमेला गेला. आता राहुलचं हे घर आहे, राहुलचं हे घर आहे. तिथून पश्चिमेला 15 किलोमीटर गेला. पश्चिमेला 15 किलोमीटर गेला. पश्चिमेला, पश्चिम दिशा. नंतर डाव्या बाजूला आता जातोय पश्चिमेला. डावी बाजू म्हणजे ही बाजू, म्हणजे खाली. हे ॲरो त्यासाठी दाखवलाय. डाव्या बाजूला 10 किलोमीटर जातो. 10, हे 10. आणि पुन्हा डावीकडे, डावीकडे म्हणजे खाली तोंड, इकडे डावी बाजू आली. डावीकडे 30 किलोमीटर चालत गेला. 30 किलोमीटर चालत गेला. हा आला 30 किलोमीटर चालत गेला. पुन्हा डावीकडे 10 किलोमीटर, 10 किलोमीटरच्या वरती हा आला 10 किलोमीटर चालत गेला. आता तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे? आता घर आहे, घरापासून किती अंतरावरती हा प्रश्न आहे. साहजिकच हे टोटल 30 असेल, हे 15 आहे म्हणजे हे 15. घरापासून 15 किलोमीटर, घरापासून 15 किलोमीटर, पण कोणत्या दिशेला? तर पूर्वेला. घरापासून 15 किलोमीटर पूर्वेला. ऑप्शन नंबर 4 बरोबर. पूर्व म्हणजे 15 किलोमीटर पश्चिम पण घेतलेला आहे. ट्रॅपमध्ये फसवण्याची नेहमी मी प्रत्येक टेस्टमध्ये गोष्ट करत आहे. लक्षात ठेवा, फसायचं नाही. ठीक आहे, आत्ता टेस्टमध्ये फसलात फसू द्या, एक्झाममध्ये फसायचं नाही. या गोष्टी जो सातत्यपूर्ण होईल ना, कधीच फसू शकत नाही. लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. एका लीप वर्षाच्या 1 डिसेंबर रोजी बुधवार होता. आता लीप इयरचा आणि डिसेंबरचं काहीच मिनिंग नाही, हे फक्त फसवण्यासाठी मी टाकले. 1 डिसेंबरला बुधवार होता. तेव्हापासून 5व्या रविवारच्या 2 दिवस आधी कोणती तारीख होती? आता मित्रांनो, 1 डिसेंबरला कोणता वार आहे? 1 डिसेंबरला बुधवार आहे, बरोबर. 1 डिसेंबरला बुधवार आहे. पहिला रविवार नंतर 5वा रविवार घ्यायला पाहिजे. 2 डिसेंबरला गुरुवार, 3ला शुक्रवार, 4ला शनिवार, म्हणजेच 5 डिसेंबर. पहिली तारीख आली 5 डिसेंबरला रविवार आला. म्हणजे पहिला रविवार मित्रांनो कधी आला? 5 डिसेंबर. किती दिवसांनी परत रविवार असेल? तर 7 दिवसांनी, म्हणजे 12 डिसेंबरला सुद्धा रविवार. परत 7 दिवसांनी म्हणजे 19 डिसेंबरला सुद्धा रविवार. परत 7 दिवसांनी म्हणजे 26 डिसेंबरला सुद्धा रविवार. आणि पुन्हा 7 दिवसांनी 5वा रविवार येईल. पहिला रविवार 5 डिसेंबर, 12, 19 आणि 26. 26च्या पुढे 5, 27, 28, 29, 30, 31, 1 आणि 2, म्हणजे 2 जानेवारीला हा 5वा रविवार आला. त्याच्या अगोदर किती सांगितले रे? त्याच्या अगोदर 2 दिवस, म्हणजे 1 जानेवारी आणि 2 दिवस, म्हणजे 2 दिवस जाऊन पुढचा नाही म्हणायचा. 1 जानेवारी, 31 डिसेंबर. ह्याच्या मागे 2 आलो तर 31 डिसेंबर. 31 डिसेंबर म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. चौथा दिवस, दुसरा दिवस म्हटलं की तोच दिवस असतो. ह्याच्या अगोदर 2 दिवस, 2 जानेवारीच्या अगोदर 2 दिवस, 31 डिसेंबर. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. बघा, शेतातील तण काढण्यासाठी 6 मजुरांना 24 दिवस लागतात, तर
तेच काम करण्यासाठी 8 मजुरांना किती दिवस लागतील? मित्रांनो, काळ कामचा अतिशय सोपा प्रश्न घेतलाय. माणसं दिवस MDH माणसं दिवस M1D1 M2D2 माणसं दिवस काम सेम आहे. डब्ल्यूचा काही रोल नाही. माणसं आहे 6 दिवस आहे 24. माणसं किती 8 दिवस किती लागतील D2 8 गुणिले भागिले करा 6 गुणिले 24 भागिले 8 म्हणजे D2. विचार करा 8 त्रिक 24 8 त्रिक 24 6 त्रिक 18 म्हणजे D2 बरोबर 18 दिवस. म्हणजेच 8 मजुरांना 18 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 2 बरोबर. M1D1 M2D2 MDH लक्ष ठेवायचं. बघा पुढचा प्रश्न घड्याळाचाच विचारलेला आहे. घड्याळाचा काय बा? आदर्शचे मनगटी घड्याळ आणि भिंतीवरील घड्याळ हे समान वेळा दाखवतात. दोघांचा टायमिंग सेम आहे. आता थोडंसं कोड्या टाईपचा प्रश्न आहे. काय आहे बघा, भिंतीवरील घड्याळात 10 वाजून 5 मिनिटं झालेत, म्हणजे x म्हणजे काहीतरी मिनिटं झालेली आहेत. तर त्याच्या हातातील घड्याळात 11 वाजायला 1 मिनिटं बाकी आहेत. x आणि 5x म्हणजे या दोघांची बेरीज 60 येणार. क्लिअर आहे, दोघांची बेरीज 60 येणार. 5x आणि x म्हणजे 11ला थोडक्यात 11ला किती बाकी आहे? 1 मिनिट बाकी आहे. आणि 5x म्हणजे 5 ते 1 मिनिटाचे डबल म्हणजे हे 5x हे लक्षात ठेवा. तर दोन्ही घड्याळे कोणती वेळ दर्शवितात? आता मित्रांनो बघा 10 वाजून 10 मिनिटाचा जर विचार केला तर 10 मिनिटं व्हायचं म्हणलं 2 ने गुणायला लागेल 2 मिनिटं बाकी नाही होत, शक्यच नाही. मग 10 वाजून 50 मिनिटं विचार करा. साहजिकच ते घड्याळ 10 वाजून असणार आहे, त्यामुळे यांचा तर काही प्रश्नच येत नाही. 10 वाजून 50 मिनिटं घ्या म्हणजेच इथं 10 मिनिटं बाकी 10 मिनिटे बाकी 10 मिनिटं बाकी 11ला 10 मिनिटं बाकी म्हणजे 10:50 आणि इथं 10 मिनिटं म्हणलं 11 10:50 म्हणजे याचा अर्थ काय? x ची किंमत 10 असणार. क्लिअर आहे, x ची किंमत 10 म्हणजे वेळ काय असणार? 10 वाजून 50 मिनिटं, जे 11ला 10 कमी आहे आणि 10 वाजून 50 मिनिटं लक्षात ठेवा. म्हणजे खरी वेळ ती घड्याळ कोणती वेळ दाखवते? 10 वाजून 50 मिनिटं. ऑप्शन नंबर 3 बरोबर, करेक्ट. बघा पुढचा प्रश्न, वडील व मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर 7:2 आहे. वडील व मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होतं, तर 5 वर्षानंतरची वय काय? मित्रांनो क्लिअर आहे, वयवारीचं 2-2 गुणोत्तर प्रमाणे क्लिअर. तुम्ही भाग जाणारी कन्सेप्ट वापरू शकता. पहिलं समीकरणाने सोडू मग जाऊया. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर, वडील मुलगा यांच्या आजच्या, बघा मित्रांनो आजच्या वयांचं गुणोत्तर. आज वडील किती? 7x, मुलगा 2x बरोबर. पुढे काय दिले? 5 वर्षापूर्वी पूर्वी म्हणजेच 7x वजा 5 वडील झाले, 2x वजा 5 मुलगा झाला, तेव्हा त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:1 होतं. 7x वजा 5 म्हणजे जे समीकरण ते 7x वजा 5 छेद 2x वजा 5 म्हणजेच 6:1. कॅल्क्युलेशन करूया. 7 ने इकडे गुणलं तर 7x वजा 5 येणार आहे. 6 ने गुणू 6×2 12x वजा 6×5 30. ओके, मग आता काय करा? 7x तिकडे हे इकडे आणा, वजा 5 + 30 बरोबर 12x वजा किती आलं? 7x. मग यांची वजा केली 5x बरोबर 25 म्हणजे x बरोबर 5 म्हणजेच मुलगा किती झाला? 2 गुणिले 5 म्हणजे 10 वर्षाचा झाला. आणि वडील किती झालं? 7×5 35 म्हणजे 35 म्हणजे वडिलांचं आजचं वय 35 आणि मुलाचं आजचं वय 10 म्हणजे 35-10. पटकन जर टिक केला असेल फसले, कारण हे आजचं वय. तुम्हाला किती वर्षानंतर विचारलंय? 5 वर्षानंतर. म्हणजे वडील सुद्धा 5 वर्षानंतर 40चे होतील आणि मुलगा 5 वर्षानंतर 15चा होईल. ऑप्शन नंबर 4 बरोबर. लक्षात ठेवा, वयवारीमध्ये ट्रॅप कोणता असू शकतो? आजचं विचारले का किती वर्षांनी विचारले का किती वर्षापूर्वीचं विचारले, ह्या ट्रॅपमध्ये अडकवलं जातं. इथे अडकायचं नाही, लक्षात ठेवायचं. ओकेच, क्लिअर. आता सर हे तुम्ही समीकरणाने सोडवलं. सर तुम्ही काहीतरी तुमच्याकडे जी खासियत आहे ती गोष्ट आहे पर्याय पद्धतीचा वापर तुम्ही खूप छानपैकी करून सांगताय आम्हाला, ते सांगा बरं या प्रश्नाच्या बाबतीत. तर लक्षात ठेवा, तुम्हाला काय विचारलंय महत्वाचं. वयवारीमध्ये सगळ्यात महत्वाची गंमत, तुम्हाला प्रश्न समजावा लागतो, प्रश्न कळावा लागतो. वडील व मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर 7:2 आहे.
5 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर 6 आहे. 5 वर्षानंतरची वय किती होतील त्यांची, बरोबर. 5 वर्ष ही वय जी आहे तर 5 वर्षानंतरची वय, म्हणजे आजचा विचार करा, ही 5 वर्षानंतरची आजची वय झाली 30, बरोबर, आणि 5, बरोबर. आजची वय किती झाली 42 आणि किती होईल बघा 7, बरोबर. आजची वय 35 आणि 5 वजा केला 8, बरोबर की नाही. 5 वजा केलं झाली 9, बरोबर. 5 वर्षापूर्वी 9 आणि इथं 8. 5 वर्षापूर्वी 35 आणि 10. साहजिकच ही कधीची वय झाली रे, ही 5 वर्षानंतरची. ही कधीची वय झाली रे मित्रांनो, आजची. हे तरी आजचं असेल, हे तरी आजचं असेल, हे तरी आजचं असेल, हे तरी आजचं असेल. क्लिअर आहे. 5 ऍड केल्यानंतर 44 येते इथं. हां, 5 कमी करून करायचं सगळ्यांमधून. ही आजची वय झाली दोघांची. बरं, आजच्या वयाला काय कन्सेप्ट आहे, आजच्या वयाला वडिलांना 7ने भाग जाणार, 7ने इथंही जात नाही, 7ने इथंही जात नाही, ह्या दोघांचा विषय आला 7चा. आणि आजच्या वयाला वडिलांच्या 2ने भाग गेला पाहिजे, ह्या दोघांनाही भाग जातो. आता किती वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी वडील 30चे होतील आणि इथं 30चे होतील. 5 वर्षापूर्वी हे 3चे होतील आणि हे कितीचे होतील, तर साहजिकच 5चे होतील. मित्रांनो, इथं तुम्हाला 1ने भाग गेला पाहिजे, गेला, ठीक आहे. म्हणजे ह्या 2 पर्यायापैकी विषय येतात. आता विचार जर केला तर दोन्ही पर्यायाला भाग जातात. मग अशा वेळेस काय, तर आपण सोडवलं ती पद्धत आहे. म्हणजे मी फॅक्ट सांगतो की इथं भाग जाणारी कन्सेप्टचा वापर करा. बऱ्याच वेळा जातात म्हणजे जातात पर्याय, पण इथं समजा 2 पर्याय राहिले तर तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे की हे जे वय आहे हे किती, 5 वजा केलं 8 आले, हे वजा केलं आले, बघा गुणोत्तर तेच येतंय का, किती वर्षापूर्वी तेच येतंय का. ह्यानुसार पर्याय आपला जो आलेला आहे तो आहे 4. इथं दोन्ही पर्याय आपले इलिमिनेट झालेले नाहीत. का नाही झाले, तर कन्सेप्ट आपली 6ने भाग जाणारी दोन्ही पण आहे, पण 1ने भाग जाणार हे दोन्ही असल्यामुळे आपल्याला कन्फर्म सांगता येणार. रिअल तुम्हाला इक्वेशन पण आलं पाहिजे आणि पर्यायाला भाग देता पण आला पाहिजे, लक्षात ठेवा, ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, साधा सोपा सरळ व्याजाचा प्रश्न घेतलाय. 15,000 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 8 रुपये दराने 450 मुदतीचे सरळ व्याज किती. मित्रांनो, साधा सोपा प्रश्न, सरळ व्याज येत नाही असा विद्यार्थी नसावा. आता सरळ व्याज बरोबर P × N × R भागिले 100. आता मित्रांनो, सरळ व्याज किती आहे, तर सरळ व्याज काढायचे आपल्याला. आय प्रिन्सिपल किती आहे 15,000 रुपये, किती वर्षासाठी, 4.5 वर्षासाठी. रेट किती 8 भागिले 100. बस हो गया. कॅल्क्युलेशन करूया. 2 2 0 गेले, 2 2 0 गेले. 150 गुणिले 4.5 गुणिले 8, बरोबर. मग विचार करा, चला कॅल्क्युलेशन करूया, भाग देऊया. मग काय होईल, आता भाग दिला तर काय होईल बघा. 150 गुणिले या सगळ्यांचा भाग करायचा आहे, म्हणजे 150 तथं ठेवतो, गुणिले 8ने भागूया. 8 पंचे 40, आजचा आला 4. 8 चोक 32 आणि 4 36, 36.0 म्हणजे 36 म्हणूया. आता 150 गुणिले 36 म्हणजे 150 गुणिले 36, बघा शून्याने गुणल्यानंतर 0 वाढतं. आता फक्त 36 गुणिले 15 करूया. 15 सक 90, आजचा आला 9. 15 त्रिक 45 आणि 54 म्हणजेच 5,400. हे आलं तुमचं काय, व्याज. ऑप्शन नंबर 3 बरोबर, करेक्ट. सरळ व्याजाचं सूत्र विसरायचं नाही कधीच, PNR भागिले 100. बस कॅल्क्युलेशन अपेक्षित असते, बाकी काहीच नाही. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, एका गावची लोकसंख्या 6,000 असून पुरुष 10% वाढविले, स्त्रिया 20% वाढविल्या, तेव्हा एकूण लोकसंख्या 6,840 झाली. वाढ झाल्यानंतर पुरुष 10% वाढले, स्त्रिया 20% वाढल्या, तेव्हा 6,840 झाले. तर गावातील स्त्रियांची संख्या किती आहे ते सांगा. स्त्रियांची संख्या किती. आता क्लिअर गोष्ट आहे, एका गावची लोकसंख्या 6,000 आहे, पुरुष 10% वाढलेत. मला पुरुषांची संख्या माहित नाही, स्त्रियांची संख्या माहित नाही, पण एकूण संख्या माहिती. तुम्हाला स्त्रियांची संख्या विचारली, मी काय करेल, स्त्री संख्या जी आहे ती मी x मानतो, x. पुरुष संख्या जी आहे पुरुष, ती काय होईल रे मग, 6,000 वजा x होईल. हे झाले पुरुष, हे झाली स्त्रिया. आता बघा, पुरुषांची संख्या स्त्रियांची संख्या, पुरुष 10% वाढले म्हणजे पुरुषांची संख्या जी आहे, आणि स्त्रिया किती टक्क्यांनी वाढल्या, तर 20% वाढल्या. मी पुरुषांचा विचार करतो, 6,000 वजा x आहे, ते 10% वाढले म्हणजे 110/100 आले. आणि स्त्रिया किती वाढल्या, स्त्रिया x आहे, त्या
किती 20% वाढल्या म्हणजे 120/100 असं केलं तेव्हा 6840 आलं. जेव्हा वाढ होते ना मित्रांनो, 100चं 10% वाढ झाली म्हणजे 110 आणि 100चं 20% वाढ झालं म्हणजे 120. यांचं इथं कॅल्क्युलेशन होत असेल तर करून घ्या, काहीच हरकत नाही. यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या, काहीच हरकत नाही. मग यांनी इथं गुन्हा 11 66,000 भागिले 10 मायनस 11x/10 प्लस 12x/10 बरोबर 6840. आता इथं कॅल्क्युलेशन काय होऊ शकतं बघा, कॅल्क्युलेशन काय होऊ शकतं, शून्याला शून्य कटले, हे 11 आणि 12 हे मायनस आहे प्लस आहे म्हणजे एक्स राहील. 6600 प्लस x/10 बरोबर 6840. हा 6600 तिकडे नेऊया, एक्स बरोबर 6840 वजा 6600 यांची वजाबाकी करू. इथं 10 ते खाली आहेच, यांची वजाबाकी जर केली तर किती होईल, शून्य गेला शून्य बरोबर 0,4 बरोबर की नाही, 2 बरोबर 240 आलं. मग x/10 बरोबर 240, एक्स बरोबर 2400 म्हणजे महिलांची संख्या किती आली 2400. ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे तुम्ही हे सोडवायला एक्स मानून करू शकता. तुमच्यापैकी एखादा म्हणला नाही सर मला टक्केवारीची कन्सेप्ट क्लिअर माहिती आहे, मग मला माहिती आहे दोघांची संख्या 6000 आहे, वाढून किती वाढले बाबा 840 वाढले, 840 वाढले एक्स्ट्रा 840 आहे. मग याच्यातील स्त्रियांची संख्या कोणती तरी घ्या ज्याची 20% वाढवा. आता साधिकच गोष्ट तोंडी जमायला पाहिजे. याचे 20% वाढवले याचे तर 10% 480, 20% 480, एकट्याच महिला 960 वाढतात, आपले 840 वाढले पाहिजे, हे येत नाही, खालूनच ट्राय केला पाहिजे. महिलांची संख्या 2400 म्हणजे पुरुषांची संख्या किती टोटल 6000 आहे, 3600 आले पुरुष बरोबर. आता महिला किती टक्के वाढतात रे 20%, चला 20% काढूया, 20/100 आणि हे 10% वाढणार 10/100. कॅल्क्युलेशन करा, हे आलं 360 आणि हे किती आलं बघा, 0 गेले 0 गेले 480 ह्या सगळ्यांची बेरीज केली तर किती येते 840. ओके, म्हणजे महिलांची संख्या किती आहे 2400, हे क्लिअर आलं. म्हणजे तुम्ही महिला 20% वाढतात, पुरुष 10% वाढतात, वाढ होऊन एक्स्ट्रा किती वाढले तर 840 एवढं सुद्धा वाढलं पाहिजे, हे तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता. पर्याय वापर करताना इथे एक समजून घ्यायचं, पर्याय वापर करताना रिव्हर्स ऑर्डरने पर्याय वापरायचे, खालून वरती जायचं. एक कॉमन सेन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे. 4800 जर महिला असतील तर त्यांचे 20% वाढवायचे, एकट्याच महिला 960 वाढल्या, आपल्याला दोन्ही मिळून किती वाढायला पाहिजे 840, म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. मग खालून वर गेलं लगेच आलं ऑप्शन नंबर 3 बरोबर करेक्ट. बघा पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न जो आहे, मुंबई ते बेळगाव हे 590 किलोमीटर अंतर आहे. हे मुंबई आहे, हे मुंबई ते बेळगाव, बेळगाव जे आहे हे बेळगाव, हे जे अंतर आहे हे किती आहे 590 किलोमीटर अंतर आहे. बर, एकाच वेळी बेळगावहून आणि मुंबईहून 7 वाजता 2 गाड्या परस्परांच्या दिशेने, इथं पण 7 वाजता एक गाडी अशी आणि दुसरी पण गाडी इथं ती पण 7 वाजता बरोबर निघालेल्या असून त्यांचा वेग अनुक्रमे 48 व 70 म्हणजे 48 किलोमीटर पर आवर आणि हे 70 किलोमीटर पर आवर. आता पहा, पहिला इथं ट्रॅपमध्ये फसले असताल तर फसू नका. एकाच वेळी बेळगावहून मुंबईला 7 वाजता 2 गाड्या, बेळगावहून आणि मुंबईहून 2 गाड्या निघाल्या असून त्यांचा वेग, पहिला काय बेळगाव, म्हणजे इथं मित्रांनो पाहिजे लक्षात ठेवा ट्रॅपमध्ये अडकायचं नाही. हे 48 आणि हे 70, कोण 70च्या स्पीडने कोण 48च्या स्पीडने, इथं ट्रॅप आहे. पहिला शब्द बेळगावहून, दुसरा शब्द मुंबई, मी ट्रॅप टाकलेले त्यामुळे तिथं फसायचं नाही, लक्षात ठेवा. बर, अनुक्रमे तेवढा वेग दिलाय. दोघांच्या भेटीच्या वेळी 2 गाड्या अशा निघाल्यात, 2 गाड्या जेव्हा विरुद्ध दिशेने निघतात, डिश करो विश करो डिश टीव्ही फॉर्म्युला आहे, इथं फक्त वेगांची बेरीज होत असते, लक्षात ठेवा. 2 गाड्या विरुद्ध दिशेने आल्या की वेगांची बेरीज, अंतर जे आहे 590 किलोमीटर, टी वेळ किती लागतो तो वेळच काढायचा आहे, वेगांची बेरीज 48 + 70, मग हे पण किलोमीटर पर आवर आहे, 590 भागिले यांची बेरीज किती होईल 118 बरोबर टी. यांचा विचार करा तर यांचा भाग जर दिला तर 59, हे लगेच लक्षात येते 5चा भाग आहे, म्हणजे टी बरोबर 5 तास, 5 तास. म्हणजे दोन्ही गाड्यांचा प्रवास किती तास झाला 5 तास, 5 तास. मग आपल्याला काय विचारले, बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले
तर बेळगावच्या गाडीचा स्पीड किती 48. 48 गुणिले 5, 48 गुणिले 5 विचार केला 240 किलोमीटर. ऑप्शन नंबर 1 बरोबर. आणि मुंबईहून निघालेले किती, तर 70 गुणिले 5 म्हणजे 350. ऑप्शन नंबर 2. म्हणजे क्लिअर आहे. इथं जर तुम्ही स्वॅपिंग मध्ये अडकला असाल तर तुमचं उत्तर 2 आलं असेल. लक्षात ठेवा 2-2 किमती देताना ज्या क्रमाने किमती दिल्या त्याच क्रमाने आपली उत्तर आली पाहिजे, हे लक्षात ठेवा. हा थोडासा ट्रॅप मी टाकला होता. ह्या ट्रॅप मध्ये तुम्ही अडकले नसाल याची मला खात्री आहे 100%. बघा पुढचा प्रश्न. मुलांच्या रांगेत सचिन हा डावीकडून 5वा आहे. म्हणजे डावीकडून 5वा हा सचिन आहे. हा सचिन दादा सचिन आहे. आणि भूषण हा उजवीकडून कितवा आहे 12वा. हा भूषण आहे. भूषण ठीक आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केली म्हणजे सचिन दादा इथं आले आणि इथं आले भूषण दादा, हे दोघं आले बरोबर. अदलाबदल केल्यास सचिन डावीकडून 13वा होतो. सचिन डावीकडून 13वा होतो. तर 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 भूषण उजवीकडून हा किती होईल ते विचारले. लक्षात ठेवा. हे काय करायचं सर, जेव्हा जागांची अदलाबदल केली जाते, हा जो सचिन आहे तो 5चा 13 झालाय म्हणजे 8ने वाढलाय. म्हणजे याला सुद्धा 8नेच वाढवावा लागतो. 12 आणि 8 20वा. म्हणजे सचिन उजवीकडून 20वा. ऑप्शन नंबर 4 बरोबर. सर आकृती काढणं गरजेचं आहे का, नाही. मग कसं करायचं सर, तर पहा कसं करायचं. पहा सगळं ट्रिक आहे आपल्याकडे, सगळी कन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा. सचिन हा डावीकडून 5वा आहे. भूषण हा उजवीकडून 12वा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केली तेव्हा सचिन डावीकडून कितवा झाला 13वा. आता गंमत बघा, सचिन डावीकडून 5वा होता, तो कितवा झाला 13वा. सचिन काय होतास तू 5वा, काय झालास रे तू 8ने वाढला रे तू. कोण, सचिन 5वा होता. 5वाचा 13वा झाला. तर हा 12व्याचा सुद्धा 8ने वाढणार म्हणजेच किती होणार 20वा. काय होतास तू, काय झालास तू बरोबर. 5 होता 13 झाला, तर मी 12 होतो, मी सुद्धा 8ने वाढणार 20वा. डायग्रामची गरज नाही. बघा पुढचा प्रश्न. वेन डायग्रामचा प्रश्न घेतलाय. सध्या आयोगाचा फेवरेट टाईप आहे वेन डायग्राम. खालील वेन आकृतीत एका शहरातील प्रवाशांची संख्या दिलेली आहे. त्याचे निरीक्षण करून विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसने प्रवास करतात. आता विमान प्रवासी आहे, बस प्रवासी त्रिकोण दिसतोय आणि रेल्वे प्रवासी वर्तुळ दिसतात. विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसने प्रवास करतात. रेल्वेने करत नाही असं सांगितलेलं नाही. म्हणजे विमान आणि बस यांच्यातलं कॉमन पाहिजे. त्रिकोण आणि यांच्यातला पूर्ण कॉमन. हे बघा हा पूर्ण पार्ट कॉमन येईल. त्यामुळं 4 आणि 5 9 9 9 18. ही 18 लोक अशी आहेत, 18 लोक अशी आहेत की जी बसने जातात, विमानाने जातात आणि त्यातले काही जे आहेत ते काय रेल्वेने सुद्धा जातात. त्यांनी असं कुठं सांगितलंय विमानाने जाणारे प्रवासी फक्त बसनेच गेले पाहिजे, ते रेल्वेने जात नाही असं कुठं सांगितले नाही. तिथं वाक्य आहे निरीक्षण करून विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसनेही प्रवास करतात. बसनेही प्रवास करतात याचा अर्थ बसनेही करतात, रेल्वेने करत का नाही मला माहित नाही, पण विमान आणि ह्याची गोष्ट आलीच पाहिजे. याचं उत्तर 18 आहे. लक्षात ठेवा. काहींनी 4 दिला असेल तर इथं लक्षात ठेवा, इथं वाक्य खूप महत्वाचं आहे. रेल्वेने प्रवास करत नाही किंवा फक्त या दोघांनीच प्रवास करतात. हे शब्द हे कीवर्ड्स मॅटर करतात. ऑप्शन नंबर किती 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 60 तासात भरते. तीच टाकी दुसऱ्या नळाने 40 तासात भरते. दोन्ही नळ चालू केलेत. ओके. पहिला नळ जो आहे पहिला नळ जो आहे तो टाकी जो आहे 60 तासात भरतो आणि दुसरा नळ जो आहे तो टाकी 40 तासात भरतो. दोन्ही चालू केलेत. दोघांचा लसावी 120 येतो. 60 दुने 120, 40 त्रिक 120 बरोबर. लिहितं लक्षात येतंय. दोन्ही नळ चालू ठेवले, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले असता आणि दुसरा नळ 20 तासाने बंद केला. म्हणजे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, दुसरा नळ 20 तासाने बंद केलाय. म्हणजे एका तासात 5 लिटर पाणी भरणार होतं. टोटल 120 लिटर पाणी भरायचंय. 20 तास म्हणजे 20 तासांनी बंद केलाय. म्हणजे 100 लिटर पाणी भरलं दोन्ही नळांनी. 120 पैकी 100 गेलं, राहिलं 20 लिटर. हे 20 लिटर जे पाणी आहे ते आता दुसरा नळ बंद केलाय,
पहिल्या नळाला भरायचंय म्हणजे 2 तास, म्हणजे 2 ने भागलं 10 तास लागणार, हे क्लिअर आहे 10 तास. तर शिल्लक टाकी पहिल्या नळाने किती तासात भरेल? 10 तासात. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, सरळ रूप द्या. पॉइंटचा विषय आहे, अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांक. तुम्हाला फक्त पॉइंटची गंमत कळली पाहिजे. इथं 2 घरे, खाली 2 घरं शून्य देऊ शकता, बिंदास बिंदास, काहीच अडचण नाही. म्हणजे वरती आलं बघा, याचे 2 डिजिट गेले 36, याचे 2 डिजिट 60 गुणिले वरती 2 डिजिट 70 गुणिले 42 गुणिले 8 गुणिले 160. बस कॅल्क्युलेशन करायचंय. शून्याला शून्य कटले, 8 1 8 8 2 16, 7 1 7 7 6 42, 6 6 36, 2 1 2, 2 3 6, 3 ने भागलं 20 आलं, म्हणजे 1/20 म्हणजेच 0.0 किती आलं बघा 5, 0.05. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बस कॅल्क्युलेशन आहे, साधा बेरीज वजाबाकी आहे. अपूर्णांकाचा प्रश्न, डेसिमल फ्रॅक्शन घेतलंय, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. 3 मित्र ए, बी आणि सी एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18, 20 सेकंदात पूर्ण करतात, तर किती मिनिटानंतर तिघे प्रारंभ बिंदूत भेटतील? म्हणजे एक वर्तुळाकार आहे, एका बिंदूपाशी त्यांनी चालू केले, हे तिघं यांचा राऊंड पूर्ण करण्याची जी काय कला आहे 12, 18, 20 हे जे असे, ह्या तिघांचा मला लसावी काढावा लागेल. 12, 18, 20 ह्या तिघांचा लसावी, तिघांनी भाग जाणारी कन्सेप्ट, तिघांना 2 ने भाग जातो, बेसक 18, बेनऊ 12, बेनऊ 18, बेदाय 20. आता कितीने भाग जाईल रे? परत 2 ने द्या, 2 ने भाग दिला, बेत्रिक 6, 9 तासात, बेपंच 10. आता 3 ने द्या, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 5 म्हणजे 5 जो आहे तो तसाच. मग या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे माझा काय असतो? तर लसावी. 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 5, 180. पटकन इथं जर ट्रिक केला असेल टिक तर फसले, कारण 180 काय इथं सेकंद आहे, सेकंद म्हणजे 180 सेकंद ह्याचं मिनिटात करायचंय. 180 भागिले 60 म्हणजे 3 मिनिटं. 3 मिनिटानंतर ते प्रारंभ बिंदूवर असतील, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. प्रत्येक ठिकाणी गंडवण्याचा प्रयत्न चालूच असतो, हा मी केलाच पाहिजे, मी पर्यायामध्ये तुम्हाला फसवलंच पाहिजे. आत्ता नेट प्रॅक्टिस जी चालू आहे आपली, ती तगडी प्रॅक्टिस चालू पाहिजे. ती जर तगडी प्रॅक्टिस असेल तर कधीच अडचण येत नाही, कारण नेट प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला त्रास होऊ द्या, एक्झाममध्ये आनंदी आनंद पाहिजे, आणि तो होतो, 100% होतो. त्यामुळे रेग्युलर फक्त सांगतोय त्या गोष्टी करत राहा. बघा पुढचा प्रश्न, 66 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर 3:8 आहे. 66 लिटरमध्ये दूध आणि पाणी 3:8 आहे, म्हणजे तुम्हाला खरं दूध काढता येईल की 66 ला किती 3/11 ने गुणा. का बरं? टोटल होणारा 11, त्यातलं 3 दूध 11, इथं 66 आहे ना, 11 + 66 सायत्रिक 18, म्हणजे 18 लिटर हे तुमचं दूध झालं. आणि पाण्याचा विचार करा, पाणी 66 गुणिले 8/11, यांचा विचार करा, 6 8 48, आणि या दोघांची बेरीज 100% किती येणार? तर 66 येणार. आता याच्यामध्ये किती दुधामध्ये किती दूध टाकू, त्यामध्ये किती लिटर दूध टाकले तर दोघांचं प्रमाण होईल. मग यांच्यामध्ये किती टाकू म्हणजे त्याला x म्हणूया, म्हणजे 18 + x/48, म्हणजे दोघांचं प्रमाण 1/2 होईल. 2 ने गुणा तर कितीला? 18 दुने 36 + 2x बरोबर 48. हे 36 तिकडे वजा करा, 2x बरोबर 48 वजा 36, याचा अर्थ 2x बरोबर 12, x बरोबर 6, x बरोबर 6, म्हणजे 6 लिटर दूध टाकावं लागेल, तेव्हा त्यांचं प्रमाण किती होईल? तर निम्म होईल. साधिकच एकाच 2, 48 लिटर पाणी, ह्याच्यात किती ओचू म्हणजे ह्याच्या निम्म होईल, तर 6 लिटर. ऑप्शन नंबर 1 बरोबर. सोडवायची सुद्धा गरज नाही. बघा पुढचा थोडासा लॉजिकल अपूर्णांक घेतलाय. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कधी होते? तर सिंपलची गोष्ट लक्षात ठेवा की छेद समान केल्याशिवाय बेरीज वजाबाकी होत नाही. इथं विचार करा मित्रांनो, 25 आहे 60 आहे, इथं 60 आहे 35 आहे, इथं 25 35 आहे, म्हणजे इथं मिसिंग 35 आहे तर वरती 35 ने गुणावं लागेल. इथं मिसिंग 25 आहे तर वरती 25 ने गुणावं लागेल. इथं मिसिंग 60 आहे तर वरती 60 ने गुणावं लागेल. याचा अर्थ छेदाच्या ठिकाणी 25 गुणिले 60 गुणिले 35 ही गोष्ट आली. वरती काय आलं?
35 + 25 + 60 म्हणजे 60 + 60 छेद 25 × 60 × 35. मग यांचा विचार करा 0 / 25 × 60 × 35. मित्रांनो क्लिअर गोष्ट आहे 0 / एनी नंबर म्हणजे उत्तर 0च येतं म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर. 0ला कोणत्याही संख्येने डिवाइड केलं 0 येतं ऑप्शन 2. बघा पुढचा प्रश्न तुम्हाला शेवटी सोपे सोपे प्रश्न दिसत असतील. लक्षात ठेवा मिसिंग टर्मचा प्रश्न आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल. चला लॉजिक वापरण्याचा प्रयत्न केला. बाकीचे आकडे छोटे दिसतात मधला आकडा मोठा दिसतोय. गुणाकार किंवा वर्गांचा काहीतरी विषय होईल असं क्लिक झालं पाहिजे. 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 9 16 25, 25 आणि 25 50 म्हणजे साईडच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे मधली संख्या. 7चा वर्ग 49, 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25 मग या सगळ्यांची बेरीज केली 110 येते. ओके. 9चा वर्ग 81, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64 म्हणजे 81 + 49 + 64 यांची बेरीज केली 1 9 10 4 14 8चा आला 1 हे किती आले 19 194 ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे साईडच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे मधली संख्या येते बस. याच्यासाठी तुमच्या डोळ्याखालून फक्त आणि फक्त आयोगाचे PYQ गेले पाहिजे. येणाऱ्या काळात मिसिंग टर्मवरती कोणताही प्रश्न आला तर आयोगाचे जवळपास 110च्या वरती प्रश्न हे याच्यावरती विचारले गेले ह्या टॉपिकवरती. त्यामुळे PYQ बुक जे आहे आपलं तुम्ही जिथे आहे तिथं कोणत्याही पुस्तकालयामध्ये विचारा. रिझनिंगचं PYQ बुक वेगळे, अंकगणिताचं PYQ बुक वेगळे, सगळे PYQ टॉपिक वाईज कलेक्शन केलेलं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक आहे. फक्त PYQ कलेक्शन आहे. 100% त्याचा फायदा करून घ्या. सगळे एका जागी मिळून जाईल. क्रिकेटच्या 2020 षटकांच्या स्पर्धेत 2020 षटकांच्या स्पर्धेत 2020 नाही 20-20 बघा. षटकांच्या स्पर्धेत 5 संघांनी भाग घेतला. प्रत्येक संघाने इतर प्रत्येक संघाशी 3 सामने खेळले म्हणजे प्रत्येकाने दुसऱ्याशी 3 सामने. एकदा म्हणलं एकदा तर काय होतं रे मित्रांनो n × n-1 / 2. मग लक्षात ठेवा 5 × 4/2 हे जर विचार केला 5 दुने 10 हे 10 सामने होणार एकदा खेळल्यावरती. 5 संघांनी एकमेकांशी एकदा खेळलं तर 10. 3दा खेळायचेच म्हणजे गुणिले 3 करा म्हणजे 30 सामने होणार. ऑप्शन नंबर 3 बरोबर करेक्ट. एकदा म्हणलं की 10, 3दा म्हणलं की 3ने गुणायचं बस. बघा पुढचा प्रश्न. सर्व हत्ती वाघ आहेत. सिलोलिझम. सर्व हत्ती म्हणलं डायग्राम क्लिअर अशी. सर्व हत्ती काय आहेत वाघ आहेत. वाघ आहेत. काही वाघ गवे आहेत. काही वाघ काय गवे आहेत. काही वाघ गवे आहेत. क्लिअर डायग्राम. उगीच हत्तीकडं यायला जायचं नाही. गव्याचं हत्तीचं रिलेशन दिलं नाही दाखवायचा प्रयत्न करायचा नाही. कधी करायचा पुढे आहे बघा. काही वाघ हत्ती आहेत. वाघ आणि हत्ती आहेच ना. काही वाघ हत्ती आहे कन्फर्म. एकही गवा हत्ती नाही. इथं लक्षात ठेवा ज्या वेळेस निष्कर्षामध्ये नाहीचं वाक्य येईल तेव्हा अजून एक आकृती काढा आणि खरंच वाघाचं हत्तीचं गव्याचं जमणारच नाही का विचार करा. तर बघा इथं आतमध्ये आला हत्ती बाहेर आला वाघ असं गवे येऊ शकतात. त्यामुळं घेणारच नाही असं नाही. त्यामुळे हे विधान चूक आहे. फक्त 1 बरोबर. ऑप्शन नंबर 1 बरोबर करेक्ट. बघा पुढचा प्रश्न कोडिंग डिकोडिंगचा आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये येणे के जा ना का जा म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड. त्या सांकेतिक भाषेमध्ये पानाला हार्ड वर्क पेज बरोबर. जा ला का म्हणजे स्टडी अँड वर्क. या सांकेतिक भाषेमध्ये व्हेरी या शब्दाचं कोडिंग काढायचं. व्हेरी संकेत काढायचा व्हेरी व्हेरी व्हेरी. बघा व्हेरी हा शब्द इथं आहे. बर व्हेरी या तिघांपैकी कोणीतरी असेल. साधी सोपी गोष्ट आहे. अजून व्हेरी कुठे आहे का बघा. तो व्हेरी कळे ना म्हणजेच काय व्हेरी हा जर शब्द एकदाच असेल तर या तिघांपैकी कोण एकदाच आलाय बघा. ना डबल आलाय मित्रांनो. ना डबल आलाय. जा डबल आलाय. एकटा के ए ऑप्शन नंबर 4 बरोबर. तू एकदा आलाय तर मी पण एकदा. तू एकदा तर मी एकदा. कन्सेप्ट आहे ऑप्शन नंबर 4. बघा पुढचा प्रश्न ब्लड रिलेशनचा. ए हा सी चा मुलगा आहे. ए हा मुलगा आहे कोणाचा सी चा बरोबर. सी चा मुलगा. सी ही क्यू ची बहीण आहे.
सी ही बहीण आहे क्यूची, झेड ही क्यूची आई आहे, क्यूची आई झेड, आई आहे फिमेल, आणि पी हा झेडचा मुलगा आहे, पी हा झेडचा मुलगा, झेडचा मुलगा म्हणजे पी, मुलगा मेल. मला अजून क्यूचं जेंडर कळलं नाही, मग याच्यातून खालीलपैकी योग्य विधान सांगा. बघा चेक करून. सी हा क्यूचा मुलगा, सी हा क्यूचा मुलगा, काही संबंध नाही, भाऊ बहीण होऊ शकते. पी हे ए चे मामा, पी हे ए चे मामा. बघा आई साहेब, आईचा भाऊ, मामा, 100% पी हे ए चे मामा आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. क्यू हे ए चे आजोबा, क्यू आजोबा ए चे काहीच कारण नाही. सी आणि पी बहिणी आहे, सी इकडं पी इकडं, सी आणि पी बहिणी आहे का? बहीण भाऊ आहे. हे बहिणी म्हणजे पीचं जेंडर आपल्याला दिलंय मेल, बहिणी कसं होईल? चूक. म्हणजे फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो बूस्टर 8.0चा आपण टेस्ट क्रमांक आपण 2 पाहिलेले आहे. आपला प्रवास चालू झाला सुपर 30 टॉपिक वाईज टेस्ट सिरीज पासून. बूस्टर 1.0, 2.0, 3.0, 4.0, 5.0, 6.0, 7.0, 8.0 हा प्रवास कंटिन्यू चालू राहणार. बूस्टर बोले तो मार्क वाढतोच वाढतोच वाढतोच, कारण दररोज सराव, गणिताचा विषय सरावाशिवाय नाही. ही गोष्ट इथं क्लिअर होते. तुम्हाला प्रॅक्टिस करताना आत्ता पेपर जवळ असेल तर तुम्ही कोणती प्रॅक्टिस करायची? 8.0. येणाऱ्या काळात खूप सारे बूस्टर येणार आहेत. तुम्ही हे सगळे पेपर दररोज सवय लावायची, म्हणजे लावायची. हे अवेलेबल करून दिलेले आहेत. बॅच पण अवेलेबल आहे. अत्यंत अल्प फीमध्ये तुम्हाला ॲपमध्ये दिसतंय. ज्यांना जी जॉईन करायची ती काम करत राहा. मी रेग्युलर माझ्या स्वतःवर काम करतोय, तुम्ही करताय का हे स्वतःला चेक करा, बाकी काही नाही. ठीक आहे. बघा बाकी या बॅचबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. PYQ बॅच असेल, PYQ बुकवर आधारित बॅच आहे. तुम्हाला जी वाटेल ती बॅच, तुम्हाला बॅच कोणती घ्यायचं कळत नसेल तर कधी पण ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा. काही अडचण आली तर ते तुम्हाला सजेशन करतील की कोणत्या परीक्षेचा अभ्यास करताय तर कोणती बॅच केली पाहिजे. मग यात बरेच सरळ सेवा भरती करणारी पोरं असतील तर आपण कोणती बॅच केली पाहिजे हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. लक्षात ठेवा, काही डाऊट असू द्या, मी तुमच्याबरोबर आहे. हा दुसरी टेस्टचा आपण व्हिडिओ यूट्यूबवरती पाहिलाय आणि ॲपमध्ये पण आहे. तिसरं एक टेस्ट आहे ते आपण यूट्यूबवर पाहणार आहोत. बाकी टेस्ट आपल्या ॲपमध्ये अपलोड होतील. सगळ्यांनी काळजी घ्या. दररोज एक पेपर सोडवायचे आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रत्येकाने अटॅच राहा. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना टेलिग्राम चॅनल सर्च होत नाही, म्हणून सांगेल लिंकवरती क्लिक करून जॉईन राहा. कधी अडचण येऊ द्या, मी आहे. ठीक आहे. भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.